सगळे सगळे विचित्र वागतात माझ्याशी. कोणालाच वेळ नाहीये माझ्यासाठी. एक तर समीर सकाळी दिसला नाही. आजोबा ते विचित्र वागतात माझ्याशी. मी बोलत असताना तोंडावर निघून गेले माझ्या. तर नेहाला माझ्याशी बोलायला वेळ नाही. तो समीर त्याला काय म्हणे प्रेझेंटेशन करायचं. सुरेशलाही वेळ नाही माझ्याशी बोलायला. रिअली एवढे बिझी आहेत सगळे. बरे सगळं सुरू कोणी केलं? आजोबांनी. चूक कोणाची? त्यांची. समीरने त्यांना साथ दिली आणि चिडलंय कोण? आजोबा आणि समीर. आय मीन दॅट्स नॉट फेअर. मी त्यांच्यावर चिडायला हवं तर तेच चिडलेत माझ्यावर. ठीक आहे, त्यांना बोलायचं नाहीये ना माझ्याशी. मी पण नाही बोलणार कोणाशी. त्यांना गरज असेल ना तर ते येऊन बोलतील माझ्याशी. ते येऊन माफी मागतील तेव्हा बोलेन मी. कॅफेटेरियामध्ये कोणी नाही. एवढे बिझी आहेत सगळे. हाय यश, काय एवढं चिडतोयस का? मी चिडलोय? हा ए का ना तुझं? ओमकार किती धूळ आहे या टेबलवर आणि खुर्च्यांवर. कोण साफ करणार? मी. सर, मगाशी सगळे टेबल पुसून घेतलेत मी. हा मग का पडले इकडे टेबलवर? आज साफ करत होतो म्हणून हा मग नाहीचा राहिलाय. उचल आता. हो. दादा काय झालंय? काय इतकी चिडचिड करतोस? चिडचिड मी करतो कुठे? आणि तू का विचारते? सुलभ, खूप काम आहे. तू जा, तुझं काम कर. डू युअर वर्क. जस्ट इग्नोर. इग्नोर? इनफॅक्ट मी तुझ्याशी बोलायला आले ना. काय झालं? मगाशी मी जे बोलायचा प्रयत्न करत होतो, तुला सांगायचा प्रयत्न करत होतो, तुझ्याकडे वेळही नव्हता ऐकून घ्यायला. ओह, नाउ यू डोंट इवन रिमेंबर. यश, मगाशी घारतोंडे सरांनी खूप काम दिले. तुला माहितीये ना ते कसे. म्हणूनच तुला सांगतो, एवढं सगळं जे काम दिलंय ना घारतोंडे सरांनी, ते जाऊन कर. वेळ नको वाया घालू माझ्याशी बोलण्यामध्ये. ओके, जस्ट गो डू युअर डॅम वर्क. आणि आता काय, तुला तर माझ्यासाठी वेळ नसणारच आहे. यु नो, यू गोइंग टू बी बिझी विथ युअर न्यू फॅमिली. तू वचन वगैरे दिले, सो इट्स ओके. मला आत्ताच्या आत्ता वचन दे, तू पुन्हा लग्न करशील. मी लग्न करी. आय एम सॉरी, मला तसं बोलायचं नव्हतं. नाहीच ओके. तू नेहमी असा वागत नाहीस, एवढी चिडचिड करत नाहीस. आज तुझं खरंच काहीतरी बेनसलंय आणि तू सकाळी माझ्याशी बोलायचा प्रयत्न केला, मी पण नाही बोलले. आय एम सॉरी. पण तू आत्ता जे काय वचनबद्दल बोललास ते. यू डोंट हॅव टू एक्सप्लेन. मी तुला म्हणालो होतो, आय विल नेव्हर जज यू. सो नाही, पण यश, मला बोलायचं आहे या विषयावर तुझ्याशी. खरं सांगू यश, मला नाही कळते मी काय करू. लग्नाचा तर विचार पण नाहीये माझ्या मनात. मी आणि परी खरंच खुश होते एकमेकांसोबत. आमचं छोटंसं जग आहे. मी परीसाठी, परी माझ्यासाठी. मला आमच्या दोघांमध्ये कोणी तिसरं नकोय. पण काका काकू फक्त म्हणायला आमच्या शेजारी राहतात, पण मुलगी मानतात ते मला. आई वडिलांसारखे ते माझ्यासाठी. आणि जर त्यांच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने विचार केला तर मला नाही वाटत ते चुकतायत. मी फक्त आत्ताचा विचार करते, पण ते माझ्या आणि परीच्या भविष्याचा विचार करतायत. मी खूप वेळा प्रयत्न केला त्यांना सांगायचा की मला लग्न नाही करायचंय, प्लीज आपण या विषयावर नको बोलूया, पण तरी ते हा विषय काढतात. मला कधी कधी खूप राग येतो, पण मी जेव्हा शांतपणे विचार केला ना तेव्हा मला कळलं की त्यांना माझी आणि परीची काळजी आहे म्हणून ते बोलताय. मला लग्नाला आग्रह करून त्यांना काय मिळणार आहे? तर खरं तर काहीच नाही. वेळ हातात निघून द्यायच्या अगोदर तू मला वचन दे की तू लग्न करशील म्हणून. माझ्या वयाच्या प्रत्येक माणसाची इच्छा असते की डोळ्यासमोर त्याच्या नातूचं लग्न व्हावं.
कुठल्याही आई बाबांना आपल्या मुलाचं भविष्य सुखाने जावं, सिक्युअर असावं असं वाटतं. आणि आता काकाकूंचं पण वय होत चाललंय. त्यांना असं वाटतं की त्यांच्या नंतर माझं काही अडू नये. मला माझ्या आयुष्यात माझ्या हक्काचा माणूस असावा असं वाटतं त्यांना. आणि मी जर विचार केला तर आई म्हणून मला पण असंच वाटणार ना की माझ्या परीचं आयुष्य सुखाने जावं. ते पण मला मुलगीच मानतात ना. मग त्यांचं काही चुकत नाही, ते त्यांच्या जागी बरोबर आहे. काल ज्या पोटतिडकीनी काकू मला सांगत होत्या, मला खरंच सुचलं नाही त्या क्षणी. मी त्यांचं म्हणणं टाळू शकले नाही आणि म्हणून मी त्यांना वचन दिलं. पण यश, मी खरं सांगते, मी अजून काही डिसिजन घेतलेला नाहीये. मी परीच्या इच्छेविरुद्ध काहीच करणार नाही. सॉरी, मी माझ्याबद्दलच बोलत राहिले. तुला काहीतरी प्रॉब्लेम आहे, तुला काहीतरी सांगायचंय, तू बोल. काय सांगायचं होतं तुला? काही नाही, सुटला प्रॉब्लेम. किंवा पण असं म्हणूया की प्रॉब्लेम नव्हताच. पण तूच मगाशी म्हणाला ना तुला काहीतरी. आय नो, पण कधी कधी असं होतं ना नेहा की दुसऱ्यांचे प्रॉब्लेम्स ऐकल्यावर आपल्याला आपले प्रॉब्लेम्स किती छोटे आहेत याची जाणीव होते. समथिंग लाईक दॅट. कधी कधी तू पण आहे ना परीसारखाच मोडी वागतोस. सेम बर्थडे. चल निघूया आपण, नाही तर परत घारतोंडे सर ओरडतील. तू येतोस ना? नाही, तुझा मला एक फोन करायचा आहे. हॅलो. आजोबा, हा बोल. आय एम सॉरी. मला माहितीये मी काल खूप विचित्र वागलो, खूप चिडलो, खूप बोललो तुम्हाला. आय एम रिअली व्हेरी सॉरी फॉर दॅट. मला प्लीज माफ करा. अरे इट्स ओके, मी विसरलोय, तू पण विसरून जा. तसं नाही आजोबा, मला कळते की तुम्हाला माझी काळजी वाटते म्हणून सारखे तुम्ही माझ्या मागे लागता. पण ही गोष्ट मी समजू नाही शकलो आणि म्हणून मी ओव्हर रिॲक्ट करून बसलो. मला खरंच खूप वाईट वाटतं आजोबा. आय एम रिअली व्हेरी व्हेरी सॉरी. अरे किती वेळा सॉरी म्हणशील? आणि सॉरी म्हणायचं असेल ना तुझ्या बिन लग्नाच्या बायकोला म्हण. त्यात समीरची काहीही चूक नाहीये. खरं तर माझं चुकलंय. माझ्या लाडक्या नात्याला खूप त्रास दिलाय. तू एक काम कर, तू घरी ये, तुझ्या आवडीचा केक बनवतोय. ओके ओके बाय. अरे देवा, समीरला सॉरी बोलायचं म्हणजे जगातलं सगळ्यात अवघड काम. इतका भाव खाईल ना आता. काय आता चूक झाली म्हटल्यावर सॉरी बोलायलाच हवं. चला यशवर्धन चौधरी. बस झालं यार समीर. आय एम सॉरी. आय एम रिअली व्हेरी सॉरी. मला माहितीये मी उगाच चिडलो तुझ्यावर, खूप बोललो. पण आजोबांनी मला सांगितलं की तू हे सगळं करायला नाही सांगत होतास त्यांना, पण त्यांनी फोर्स केलं तुला आणि म्हणून तुला करावं लागलं. सॉरी.
जेन्युइनली सॉरी. माफ कर यार. काहीतरी रिॲक्ट कर. ओके, तू नेहमी म्हणत असतोस ना की आपण हल्ली एकत्र टाइम स्पेंड नाही करत, कुठे भटकायला नाही जात. चल आज फिल्म बघूया आपण जाऊन. हा, कुठली? ठीक आहे, काम करूया. लेट्स फ्लाय आउट समवेअर, डिनर करून उद्या येऊया. ओके? डिनर कशाला? मी तर म्हणतो लंच करूया. लेट्स गो आउट फॉर लंच. लंच करू आणि येऊ. ओके? ओके. क्लिअरली तुला बोलायचं नाहीये मॅक. चूक केली म्हटल्यावर शिक्षाही भोगलीच पाहिजे. नो वरीज. तुला जेव्हा बोलावं असं वाटेल तेव्हा आपण बोल. टेक युअर टाइम. समीर, मी असा विचार करतोय की नेहाला सांगून टाकावं की ती मला आवडते. काय वाटतं तुला? 100% सांगायला पाहिजे ब्रो. मी तर केव्हाचा मागे लागलोय तुझ्या मनातल्या भावना डबेवाली जाऊन व्यक्त कर. हे बघ, तुझे हे ते फंडे आहेत ना की प्रेम एकदाच होतं वगैरे, सगळे ते जुने झालेले आहेत. आता एकदा मनात आलं ना, बोलून टाक. डबेवालीला तुझ्या मनातलं सगळं सांगून टाक. काय होईल? हो म्हणेल, नाही तर नाही म्हणेल. बरं आहे बघ, पुढे मागे काही जरी झालं तरी मी आहे ना. टेन्शन घेऊ नको तू. चल आपण जाऊ दोघं मिळून. तू काय झालं असं? माझा बाण निशाण्यावर लागला. म्हणजे काय मला कळलं? म्हणजे मला माहिती होतं तू इतर कुठल्याही विषयावर बोलणार नाहीस, पण नेहाचा विषय निघाला की तुझी गाडी अशी सुसाट सुटणार आहे. अरे यार, मी असं काही करणार नाहीये. मी फक्त तुला बोलतं करण्यासाठी म्हणून हे सगळं बोललो. ओके? चिटिंग आहे यार. त्याला काय अर्थ आहे यार? मग मी काय करायचं? हं? तू माझ्याशी बोलत नव्हतास आणि तू माझ्याशी बोलला नाहीस की तुला माहितीये मला काही सुधरत नाही. मी फार रेस्टलेस होतो. सॉरी यार समीर, रिअली सॉरी. चल ना, विसर आता सगळं यार. रिअली सॉरी. कसला आहेस यार तू? नेहाचा विषय काढला आणि बळाबळा बोलायला लागला. कधीच बदलणार नाहीस ना तू. सर का बदलायचं? और वैसे भी परफेक्शन को इम्प्रूव करना मुश्किल होता है. हा बच्चन साहेबांचा नाही, आमिर खानचा डायलॉग. उत्तरी माहितीच नाही मला. चल, मी आहे बाहेर. होय होय होय, बाहेर कुठे चाललास? बाहेर मी डेस्कवर जाऊन बसतो. अरे आत्ता म्हणालास ना आपण एकत्र जेवतोय, बाहेर जातोय म्हणून. हा, तो एक वेगळा बाण होता, तो नाही लागला. सॉरी. अरे पण ती शेफाली आहे ना, ती येऊन भरवेल ना तुला प्रेमाने. असं मी आपला परीने दिलेला डबा खाईन गपचूप. किती स्वार्थी पण आहे रे. मी तुझ्याशी बोलायला लागलो तर लगेच चालला मला सोडून. तुला ना दोस्तीची किंमत नाहीये हे लगेच तू प्रूव्ह करतोस. ठीक आहे, मला मनवलंस. काय प्रॉब्लेम आहे तुझा? का खोटं बोलतोस तू? माझा प्रॉब्लेम हा आहे समीर की मी एक वेळ कुठल्याही मुलीशिवाय बायकोशिवाय राहू शकेन, पण तुझ्याशिवाय नाही राहू शकणार. हॅलो हॅलो एव्हरीवन. हॅलो. कसे आहात तुम्ही? ऑल गुड मॅडम. ओ वंडरफुल. काय चाललंय? दिसत नाहीये तुला? कोण आली ती माणसं? का आलीत आपल्याकडे? माझा इंटरव्ह्यू घ्यायला आली. ओके, आपल्या कंपनीला 50 वर्ष पूर्ण झाली आहेत म्हणून इंटरव्ह्यू घ्यायला आली आहेत ही. आणि तू का बोलते मी तुला हे सगळं? आउट. काय माणसं आहेत ना. आपण इंटरव्ह्यूला सुरुवात करूया. मॅम एक्सक्यूज मी, मी फोन घेतो. हॅलो. हां मी ना इथे बसते आणि आय थिंक कॅमेरा पोझिशन इज तुम्ही तिथे जिथे आहात तिथेच ना. इट्स राईट पोझिशन. ओके, शॅल वी स्टार्ट?
हो हो. नमस्कार, मी सिमी चौधरी, JYC कंपनीची मुख्य भागीदार. आमच्या कंपनीला 50 वर्ष पूर्ण झालीत आणि ही आमच्यासाठी खरंच खूप मोठी अचीवमेंट आहे. इनफॅक्ट आमच्या कंपनीला आजच्या ह्या पोझिशनमध्ये आणण्यात माझं सगळ्यात मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे. म्हणजे भारतात आणि भारताबाहेर आमच्या ज्या शाखा एक्सक्यूज मी हा, मी व्यवस्थित बोलले ना? काय म्हटलं काय मॅडम? मी आता हे जे बोलले ते व्यवस्थित? मॅडम कॅमेरा तर ऑफ आहे. व्हॉट? मी बोलत होते तेव्हा सांगितलं का नाहीत मला? आय विल कीप यू पोस्टेड. मॅम, मिस्टर चौधरी आले की आपण इंटरव्ह्यूला सुरुवात करूया. मी आता मला असं वाटलं की मी इंटरव्ह्यू रिडिक्युलस. आजोबा गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. हे बघा, JYC इंडस्ट्रीजची शेअर व्हॅल्यू गेल्या 5 वर्षामध्ये 10 टाइम्स वाढली आहे. बँगलोरचं आपलं प्लांट आहे ते फुल्ली फंक्शनल आहे. हैदराबादचं एक्सपॅन्शनचं ब्लू प्रिंट रेडी आहे आणि नॅशनली आणि इंटरनॅशनली आपण बऱ्याच स्टार्टअप्सना सपोर्ट करतोय. ओके. अरे मी तुला विचारलं का काही? तू काम बघतोयस ना, मला विश्वास आहे तुझ्यावर. अहो तुम्हाला हे सगळं आता बोलावं लागणार आहे. तुम्हाला प्रश्न विचारतील तेव्हा तुम्हाला सगळं माहिती असावं म्हणून सांगतोय. पण तुम्ही तयार नाही झालात अजून. तयार कशा ठेवायचं? आणि कोण प्रश्न विचारणार आहे मला? समीर बोलला नाही तुम्हाला काही? कशाबद्दल? युसलेस आहे तो. अहो आपल्या कंपनीला 50 वर्ष पूर्ण झाली म्हणून काही मीडिया हाऊसेसना तुमचा इंटरव्ह्यू हवाय. अरे हो, बोलला तर खरं. आलेत का ते? हो ठीक आहे, चला. ठीक आहे म्हणजे तयार व्हा पटकन आता. अरे पण मी तयार होऊन काय करू? आता सगळं काम तू बघतोयस ना, तू इंटरव्ह्यू द्यायला हवास. असं काय करताय आजोबा? तुम्ही का विसरताय? मुंबईच्या ऑफिसमध्ये माझी आयडेंटिटी आपण सिक्रेट ठेवली आहे की नाही? मग मी असा जर का ओपनली इंटरव्ह्यू केला तर सगळ्यांना कळणार नाही का मी खरा कोण आहे? म्हणजे खरं म्हणजे मलाही आता सगळ्यांना सांगायचं आहे, पण आय एम सरप्राइज की आजच्या काळामध्ये अजूनपर्यंत सिक्रेट राहिलं कसं. पण अशा पद्धतीने त्यांना कळू नये असं मला वाटतं. योग्य वेळ येईल तेव्हा मी सांगेन सगळ्यांना. बट फॉर नाव यू गेट रेडी फॉर द इंटरव्ह्यू प्लीज. तुला खरं सांगू यश, हे असलं करायला, हे इंटरव्ह्यू वगैरे कंटाळा आला रे मला. झालं की आता आयुष्यभर तेच केलं मी. आता तू करावं अशी माझी इच्छा आहे. आय नो आजोबा, पण हा प्रॉब्लेम नसता तर मी खरंच केला असता लास्ट टाइम. ओके. बरं बाबा, तू म्हणतोस म्हणलं तर करावंच लागेल. चला. असेच येणार आहात तुम्ही? हो, यात का वाईट आहे? तयार व्हा ना छान. तुम्ही JYC इंडस्ट्रीजचे मालक आहात तुम्ही आजोबा. आता लाडका नातू म्हणतो म्हणल्यानंतर ऐकलंच पाहिजे ना सगळं. थँक्यू. मी सगळ्या गोष्टी तुझ्या ऐकतो. तू एक गोष्ट ऐकावीस अशी माझी इच्छा आहे. मला एक छानशी नाचून. चला खाली थांबलेत सगळे, लवकर खाली येत तयार हो. अरे यश यश ऐक मला. प्रश्न टाळायचा म्हणून पाळायला पाठा. ठीक आहे. आई, तू बॅड गर्ल आहेस का? का असं का बोलतेस बाळा? तूच म्हणते ना की मोबाईल आणि टीव्ही जास्त बघितल्यावर डोळे खराब होतात. आता तू किती वेळ मोबाईल बघत बसलीस? बाळा मी मोबाईलवर बिल पे करते. मोबाईल बिल, लाईट बिल. जर ते वेळेवर पे नाही केलं ना तर जास्त पैसे भरावे लागतात. हे बघ झालं. आणि तू कुठे निघाली सकाळी सकाळी? काकू येतात ना घरी? मी पण येणार आहे. कुठे जाणार? ऑफिसला तुझ्यासारखं. ऑफिसला? अजून एवढ्या गोड गोड मुलीसाठी ऑफिस बनलंच नाही. तू घरातलं काम करते, ऑफिसला काम करते. मला तुला हेल्प करायची आहे. मला तुझ्या ऑफिस मधलं काम नाही जमणार का? बाळा तसं नाहीये. खरं तर आहे ना, माझी परी बाळ इतकी हुशार आहे ना की ती ऑफिस मध्ये बॉस बनू शकते. पण काय ना, आता सध्या माझ्या ऑफिसमध्ये ऑलरेडी एक बॉस आहे. मग जर तू आली ना तर तू त्यांच्याहून जास्त हुशार असल्यामुळे बॉसची नोकरी जाईल. म्हणून थोडे दिवस त्यांना काम करू दे. एकदा त्यांची ट्रान्सफर झाली ना
की मग तू तिथे ये बॉस बनून. मग आपण दोघी एकत्र ऑफिसला जाऊ. आई तू कधी कधी माझी समजूत काढतेस ना. हो ना माझी समजूत कळतं. हा.